प्रत्येक ग्राहक म्हणतो राहुलला जेवले फुल जाम झाले पण अजून मन भरलेलं नाही, अजून मोठं खावडते पण पोटात जागा नाही. ज्या वेळेला तुम्ही हा प्रवास करत होता म्हणजे हॉटेल घडवण्याचा, त्यावेळेला आम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला बघितले आणि राहुल माने विषय आम्हाला माहिती होता. पण जो काय तुमच्या रील मधनं आम्हाला सारखं दिलं, काय विषय आहे दादा, हे लय मोठा विषय आहे. प्रत्येक जण आणि इव्हन हॉटेल चालू व्हायच्या आधी पण कोल्हापुरात चर्चा होती की बाबा कळंब्यात नवीन कुठलं तरी हॉटेलवाले आणि विषय हरवणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही कशा हँडल केल्या? म्हणजे लोकांच्या एक दादा कसा सांगतो तुम्हाला, जेव्हा मार्केटला तुम्ही चांगलं काय करत असताय ना, बघा प्लस आहे म्हणलं मायनस आहे, चढ आहे म्हणलं उतार आहे, देव आहे म्हणल्यावर भूत आहे, भूत आहे म्हणल्यावर आध्यात्मिक आहे, आध्यात्मिक आहे म्हणल्यावर सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीला एक नाही समीकरण असते. त्यामुळे त्या समीकरणात जात असताना थोडंफार तुम्हाला त्रास पण होईल, थोडंफार तुमच्याबरोबर पॉझिटिव्ह लोक पण असतील आणि थोडी निगेटिव्ह पण असतील. त्यामुळे कसं आहे माहितीये का, अधिकानं वजा ही जी समतोल राखत आपण समोरून जायचं. ज्या दिवशी बोर्ड काढला, ज्या दिवशी पडदा काढला, त्या दिवशी माणसांच्या मनात आपलं हॉटेल भरलं. दुसरी गोष्ट, माणसाचं मन कधी भरते सांगतो तुम्हाला, जेव्हा जेवणाचं ताटात तुमचं पोट तर सगळ्यांचं भरते पण माणसाचं मन भरायला नसलं पाहिजे. माझ्या प्रत्येक ग्राहक म्हणतो राहुलला जेवले फुल जाम झाले पण अजून मन भरलेलं नाही, अजून मोठं खावडते पण पोटात जागा नाही. ही गोष्ट असते.